फिल्डिंग 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 राजा आम्ही तुमका थैलो मागायची दिलेलो माहिती ना इज्जत मध्ये बरोबर नाही आम्ही सत्य बोलतो असं नाही एवढा नाही अरे चिडत नाही म्हणून जिंकता आणि पिंट्या शेटला बॉल लागलेला आहे. पिंट्या धगावलेला आहे. मंडळी आणि कोकणात गावाकडची क्रिकेट. आता आपण आहोत श्री विठ्ठल मंदिराकडे. नाही बघा पोराचं आक्रमण क्रिकेट खेळतात. लय भारी नजारो निसर्गाच्या सानिध्यातलो. ह्यो खयच्या पण स्टेडियमवरती असं अनुभव नसणार आहे. हे आपणा काही कोकणात गावाकडेच बघू भेटता. आपल्या बालपणीच्या आठवणी. लहानपणी पण आम्ही शाळेत नाही इलाव की सर बॅट बॉल घेऊन खेळू. खर्चूर असतो ना अजिबात माहीत आमका. प्रतीक साठम इथून काय अंपायर आहे ते. अंपायर तीन पाहिजे तीन पाहिजे अशा रीतीने. चौका चौका रुपेश माने विकेट किपिंग खेळतात. विकेट किपिंग करताना आमचे रुपेश माने निसर्गाच्या सानिध्यात कोकणातल्या स्टेडियमवरती भव्य दिव्य ओपन स्टेडियम कुठे पण विनामूल्य. नवीन चालू हे कोण कोण आहे टीम मध्ये? किती जण आहात? त्याची बॅटिंग हे मी कोणात आहे? हा खेळ खेळ. शॉट 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 शॉट. फिल्डिंग फिल्डिंग पिंट्याची फिल्डिंग कडक झाली इकडे येऊन. ही बघा गावची खरी मजा. अशी भांडू घेता. बाहेर आहे 2 आहे 4 आहेत. आउट नॉट आउट. हा एका एका विचार एका सगळा माहित आहे. हा बाबू किती रन? 4 की 2? 4. आणि चौकार. शानदार चौकार. पुन्हा एकदा ट्राय आणि 2 रन. पिंट्या डांग्याने 2 रन दिलेले आहेत. नाही तू ढकललंस 2 रन. सूर्या ट्रेनिंग नाही दिलं ते का फिल्डिंगची? वाईट शॉट शॉट. टुडी नाही
13 11 सॉरी 13 नाही 11 2 बॉल 11 आलेत. हो बॉलिंग बॉलिंग पिंट्या शेट आणि कट लागून मागे बॉल विकेट किपर कडे. किती बॉल आले? 4 बॉल 17. आणि पुन्हा एकदा रुपेश माने आणि स्टेट गेलेला नाही बॉल. आणि पुन्हा एकदा आणि सुंदर फटका मारण्याच्या नादात आउट झालेत रुपेश माने. आगमन झालेलं आहे. बोल. हो फिल्डिंग 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 फिल्डिंग. 11 8 वर 11 8 रन झाले. 8 नंतर दोन बॉल बाबू बाबू राजा आम्ही तुमका थैलो मग दिलेलो माहित ना इज्जत मध्ये बरोबर नाही आम्ही सत्य बोलतो. असं नाही एवढा नाही अरे चिडत नाही म्हणून जिंकता विकेट किपर बबलू डांगे बॉल 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 आणि मुंबईवरून मागा अरे चालून मारतात पाठी आणि पिंट्या शेटला बॉल लागलेला आहे. पिंट्या धगावलेला आहे. एक बॉल 3 0 बॉल 3 तीन बॉल कमीत कमी 3 बॉल हे 0 नाही 3 रन 3 रन. एक बॉल 3 अशा प्रकारे बघूया काय करताय. 4 अरे ती मशीन फोडायची नाही आहे. तू फक्त जाग्यावर उभं राहू आणि पाठीमागे सोडून दे स्टंप सोडून दे बस. एक बॉल 4 काय करतात चौकार नाही नाही अंपायरचा निर्णय अंतिम राहील. हा बोला ना. उतरलेलं जायचं त्या मानाने या. आणि चौकार आणि बॅटिंग बॅटिंग बॅटिंग. पाच बॉल 9
बॉलिंग करताना आता बघूया जवळजवळ त्यांनी 5 वाईट अजून 4 मार म्हणजे आता बघूया काय करता सांगा आणि एक पॉईंट धारण 15 नव्हे 12 झिरो बॉल धारण आणि अशा प्रकारे लवकरात लवकर सुरू लावा. अजून एक आपल्याला बाबू साईडला लवकरात लवकर फिटिंग लावून घ्यायची आहे. वाईट नाही तुमचा तिसरा स्टंप पडला आता काय करणार चार बॉल 15 आता बघूया काय करतात आणि आणि चौकार 2 बॉल 15 2 बॉल 15 आणि काय नाही कुठली तुतारी आहे आता बघूया तर मंडळी चला आता 3-4 दिवसानंतर कोकणातल्या धमाल मस्तीनंतर आपण चाललो बॅक टू मुंबई. हे बघा अंधारात पिंट्या शीट आपली सगळी मंडळी आहे, मोठी ट्रॅक्स केलेली आहे. काय बोललं बाबा नमस्कार सुरज सेठ. कधी 4 दिवस कधी गेले समजले नाही आणि जड अंतकरणाने सुरज भोसले चालले पुन्हा बॅक टू मुंबई. चला आणि आमचे सुशांत भोवड साहेब आले सोडायला, परम मित्र आमचे, आणि पिंट्या शेठ सगळे बसलेले आहेत मागे. फक्त फोन करा. अंधारात ना काही दिसत नाही. थांबा चला बाय मुंबई. आता मुंबईचा आमचा प्रवास चला भेटूया लवकर मे महिन्यात. हो मे महिन्याच्या आधी मुंबईला भेटणार. आमचे परम मित्र सूरज दादा भोसले विरारकर. ते आता जड अंत करण्यात चालले आहेत विरार वेस्टला. विरार वेस्ट नंतर दौरो कधी होणार विरार वेस्ट लवकर येणार ना आमच्याकडे लवकरच. ओके चला. विरार नाही सांगायचं. बाय बाय. रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू. सुमित मांजलकर यांचं आवडतं गाणं लागलेलं आहे. आता आपण वैभववाडी स्टेशनात, आणि हे बघा सगळं आपलं गाववाले मित्रमंडळी आणि घरची मंडळी सगळे इकडे लिहिले आहेत वैभववाडी स्टेशनात. आणि आता बॅक टू मुंबई सगळे. आज बरेचसे वाडीतले आहेत गावातले. चला बॅक टू मुंबई मंडळी. आता आपण इला वैभववाडी स्टेशनात, आणि जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त ट्रेन आपले गाववाले वाडीतले यांनीच भरणार आहे. आणि घरातली ही बघा घरची मंडळी आपल्या, सुदेश ब्रो, मोठ्या ब्रो, सुभाष ब्रो आणि आमची सिस्टर सोनाली लांगे. चला वाजले 21:28 म्हणजे तुतारीचा टाईम होऊन गेला आहे. तुतारी लेट आहे म्हणजे कोकण कन्या पण थोडीफार लेट येऊ शकते.
दोन तिकीट होते. आणि तुम्हाला जी गर्दी दिसते ना सगळी आमच्या गावची आहे, म्हणजे निम्मी गर्दी, अर्ध्यापेक्षा जास्त जत्रोत्सवासाठी आलेली माऊलींच्या, श्री वेताई देवी आहे माऊलींच्या. चला बॅक टू मुंबई. या गाडीवर आगमन झालेल्या प्रवाशांचं आम्ही इथे स्वागत करतो. कृपया ध्यान दीजिए सावंतवाडी से आने वाली दादर से जाने वाली आणि मंडळी आता तुतारी एक्सप्रेस इलेली आहे प्लॅटफॉर्मला. अर्धा तास लेट आहे जवळजवळ. बघूया आता कोकण कन्या कधी येते मी. चला काढतो की ट्रेनचा काढतो? दोघांचा. तर चला म्हणजे बॅक टू मुंबई. आणि आता आपली कोकण कन्या एक्सप्रेस फायनली गेलेली आहे वैभटी स्टेशनला. आणि इकडनं तर चला जाऊया. बघा हे बाबा कोणा तिकीट आहे तुम्ही बघा. बोजा बघा किती आहे. मडगाव वरून येणारी मुंबई छत्रपती शिवाजी आमचे बंधुराज गुरुदार टांगे बॅक टू मुंबईला जाताना. गाडी नंबर 2012 मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आली आहे. यहाँ हम आपका स्वागत करते हैं. May I have your attention please? Train number 2052 मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस has arrived on platform number 1. चला लेट्स गो बॅक टू मुंबई. आणि ही बघा मंडळी घरातली माणसं बघा आमच्या इकडे ट्रेनमध्ये पण भांडणं करतात. सीटवर ट्रेनमधनं पण भांडणं, ट्रेनमध्ये पण भांडणं. चला आता आपण डायरेक्ट मुंबईमध्ये भेटूया. चला लेट्स गो.